अवकाळी पावसानं शेतकऱ्यांवर पुन्हा संकट. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला. महाड पोलादपूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले. भात पीक चांगलं तयार झालं असून ऐन कापणीच्या मोसमात झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची भात पिकं पाण्याखाली गेलेत. भाताच्या लोंब्यांना वड्यांना आलेले पीक कापणीच्या अगदी तोंडावर असताना पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी शेतात पुन्हा हिरवळ पसरली आहे. यामुळे पिकांचा दर्जा आणि उत्पादन दोन्हीवर परिणाम होणार आहे. वादळी पावसामुळे महाड पोलादपूर तालुक्यात काही ठिकाणी भात पीक पूर्णपणे आडवं झालंय, तर शेतात पाणी साचलंय. शासनानं तातडीनं पंचनामे करून मदतीची घोषणा करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. प्रतिनिधी देवेंद्र दरेकरसह तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड. भात पीक आता चांगल्या प्रकारे बहरू लागलेले असताना रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट व वादळी वारा त्याचबरोबर जोरदार पाऊस यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. आपण पाहू शकता महाड पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी देखील साचले असून भात पीक पूर्णपणे आडवे झालेले आहे. तर काही ठिकाणी भाताला मोड आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आला असून शेतकऱ्याला आता शासनाच्या मदतीची अपेक्षा राहून राहिलेली आहे. पावसाचा सायंकाळी रोजच जोर व विजांचा कडकडाट, वादळी वारा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शासन कशा प्रकारे मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र दरेकर, रायगड.